आता आमची बार्बेक्यूची तयारी सुरू आहे मस्त. इथे तुम्ही पाहू शकता टोमॅटो आहे, परत आपलं कॅप्सिकम आहे, कांदा आहे आणि प्रणव करतोय. आता आपण मस्त हे छान चिरून घेतलेलं आहे बार्बेक्यू स्टाईल आणि यामध्ये आता आपण सॉसेस घालतो. सगळ्यात पहिलं काय घातलंय? जिंजर गार्लिक म्हणजे आपलं आले लसूण पेस्ट घातलेली आहे. त्यानंतर आपण थोडासा मसाला घालतोय, पनीर मसाला आहे. तो नाही घातला तरी चालेल, पण जर असेल तर घाला. आणि त्यानंतर आपली आहे चिली सॉस, अगदी थोडं, कारण तिखट होईल जास्त. हे आपण मस्त मॅरिनेट करून घेणार आहोत आणि मग नंतर त्या स्टिक्समध्ये घालायचं. आणि त्यानंतर आहे हाफ टेबल स्पून व्हिनेगर आहे. आणि सगळ्यात शेवटी लास्टला का? ओके. आता हे छान मिक्स करून घ्यायचंय. ब्रुनो पण वाट पाहतोय याची बार्बेक्यूची. बघा त्याचा चेहरा बघा आणि कॉन्सन्ट्रेशन लेवल पहा. आता आपण या स्टिक्स मध्ये भरून घेतोय, सगळं लावून घेतोय बार्बेक्यू साठी. अशा प्रकारे या स्टिक्स भरून घ्यायचे. पनीर आहे, कॅप्सिकम आहे, परत टोमॅटो आहे, अजून काय आहे, आणि बाकी सगळे स्पाइसेस आहेत त्याच्यामध्ये मस्त. हा, कांदा पण आहे. त्याच्यामुळे ही स्टिक पूर्ण आता भरून घ्यायची आहे आणि मग आपण ठेवायची आहे कोळशावरती. त्याला बटर लावायचं थोडं, आणि थोडंसं बटर पण लावायचं. आणि आता अशा प्रकारे आपला मस्त कोळसा पेटलेला आहे आणि त्याच्यावरती त्या स्टिक्स मध्ये आपण आपलं सगळं लावलेलं आहे बार्बेक्यूचं. हे पहा किती छान कोळसा तो मस्त पेटलेला आहे. खाली बघा. आणि आता हे जेव्हा होईल ना रेडी, तेव्हा आम्ही तुम्हाला दाखवतो खाताना. अशा प्रकारे आमचा कॅन्डल लाईट डिनर आजचं रेडी झालेला आहे. तुम्ही पाहू शकता, तुम्हाला दिसते की नाही मला कळत नाहीये. यामध्ये पिठलं आहे, त्यानंतर इथे माझी आवडती भाजी आहे पनीरची, आणि आमचं बार्बेक्यू आम्ही केलेलं आहे ते आहे, आणि त्याचबरोबर ज्वारीची भाकरी आहे, पश्चिम महाराष्ट्रातली स्पेशालिटी. आणि इथे पाहू शकता तुम्ही 4-5 ताटं मांडलेली आहेत. मस्तपैकी आजचा बेत तयार झालेला आहे आणि आम्ही आता याच्यावर मस्त ताव मारणार आहे छान थंडगार हवेमध्ये आणि आमच्या आनंद विलाच्या लॉनमध्ये.